तेरा वेगवेगळ्या लोकेशन्सवर ईडी अधिकाऱ्यांच्या गाड्या पोहोचतात। धडाधड अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांचे जवान त्या लोकेशन्सवर उतरतात आणि तिथला ताबा घेतात आणि तिथे धाड टाकतात। या सगळ्या कारवाईत एका ट्रॅव्हल एजंटच्या लोकेशनवरून ईडीला तब्बल 4 कोटी रुपये कॅश, 313 किलो चांदी आणि 6 किलो सोनं सापडतं। हो, 313 किलो चांदी, 6 किलो सोनं। डंकी रूट प्रकरणातली ही कारवाई नेमकी काय होती, ईडीच्या अधिकाऱ्यांना या सगळ्या कारवाईत काय काय सापडलं, सगळं जसंच्या तसं तुमच्या समोर ठेवणार आहे। हे सिंडिकेट समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पहा। फेब्रुवारी 2025 मध्ये अमेरिकेचं एक लष्करी विमान पंजाबमध्ये उतरलं होतं। विमान उतरलं, त्यातून एकामागून एक 330 भारतीयांना खाली उतरवण्यात आलं आणि ज्यांना उतरवण्यात आलं ते सगळे लोक बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत घुसलेले होते। याच प्रकरणाची पुढे चौकशी सुरू झाली आणि एक भलं मोठं सिंडिकेट या सगळ्यामध्ये ऍक्टिव्ह असल्याचं यंत्रणांना कळलं। आता हे डंकी रूट नेमकं काय प्रकरण आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। अनेक देशांमध्ये तिथला व्हिसा मिळवण्यासाठीचे नियम फार कडक आहेत, किचकट आहेत। अशा वेळी हे लोक ज्यांना त्या देशात जायचं असतं ते चुकीच्या मार्गांचा अवलंब करतात। देशातल्या वेगवेगळ्या भागात पसरलेल्या ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून एक नेटवर्क काम करतं आणि या नेटवर्कच्या माध्यमातून सामान्य लोकांना कायदेशीररित्या अमेरिकेला पाठवण्याचं आमिष दाखवलं जातं। त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जाते, पण नंतर या लोकांना दक्षिण अमेरिकेतल्या देशांमधून धोकादायक पद्धतीनं अमेरिकेत घुसवण्याचा प्रयत्न केला जातो। हाच सगळा प्रवास आणि हा रस्ता म्हणजे डंकी रूट। याच डंकी रूटच्या माध्यमातून लोकांना अमेरिकेत पाठवणारं हे सगळं रॅकेट आता तपास यंत्रणांनी उघड केलेलं आहे आणि याच्यावरच कारवाई गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। ईडीच्या या डंकी रूट प्रकरणात जो तपास सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून, त्यामध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले। या टोळीचा पर्दाफाश करायचं काम यंत्रणांनी सुरू केलेलं आहे आणि यामध्ये 18 डिसेंबरचा दिवस महत्त्वाचा होता। गुरुवारी याच सिंडिकेटच्या लोकांवर ईडीनं धाड टाकायचं नियोजन केलं। ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळेला 13 ठिकाणी छापे टाकले। त्यामध्ये पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतल्या काही व्यावसायिक आणि काही घरांवरती छापे टाकण्यात आले। त्यामध्ये एका ट्रॅव्हल एजंटच्या लोकेशनवर ईडी अधिकाऱ्यांना जे दिसलं ते सगळं भयंकर होतं, कारण एकाच ठिकाणी अधिकाऱ्यांना तब्बल 4 कोटी रुपये कॅश, 313 किलो चांदी आणि 6 किलो सोनं सापडलंय, ते जप्त केलंय। हा सगळा माल जवळपास 19 कोटी रुपयांचा असल्याची माहिती आहे। ईडीने याच्या आधीही या प्रकरणातल्या एजंटची 5 ते 6 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती। त्यामध्ये घरं होते, शेतजमीन होते आणि काही बँक अकाउंट सीज करण्यात आलेले होते। सध्या जी कारवाई सुरू आहे त्यामध्ये या सिंडिकेटमधले दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलला काम करणारे जे एजंट्स असतील, त्याचबरोबर मध्यस्थी करणारे जे लोक असतील, असे ग्राहक शोधणारे जे लोक असतील, हे सगळे लोक आहेत आणि हवाला ऑपरेटर सुद्धा सध्या ईडीच्या टार्गेटवर आहे। याआधी जुलै 2025 मध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीला बनावट पासपोर्ट, स्टॅम्प आणि बनावट व्हिसा असे सगळे डॉक्युमेंट तयार करणारे उपकरणं सापडलेले होते। एकूण विचार केला तर या डंकी रूटद्वारे लोकांना बेकायदेशीर अमेरिकेत पाठवून त्यांची फसवणूक करणाऱ्या या सगळ्या टोळीचा पर्दाफाश करण्याचं काम सध्या ईडीच्या हातात आहे आणि ईडीनं ती मोहीम हातात घेतलेली आहे। अशा चुकीच्या पद्धतीनं परदेशात पाठवणाऱ्या टोळीच्या विळख्यात तुमच्या आजूबाजूंचंही कोणी अडकलं तर नाहीये ना, हे आता तुम्हाला पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हालाही अलर्ट राहणं महत्त्वाचं आहे। एकूणच ही सगळी माहिती आणि हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही लोकमत पाहता।